वेलकम टू श्रीनिधी पेटकर व्लॉग। हाय श्रीनिधी, तू कशी आहेस? मी बरी आहे। नमस्कार मंडळी, वेलकम टू श्रीनिधी पेटकर व्लॉग। सर्वांचं श्रीनिधी पेटकर व्लॉग चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज हा आमचा पहिला व्लॉग आहे, तर ते बैलपोळ्यानिमित्त आम्ही हा पहिला व्लॉग करत आहेत। तर सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला तर आपण श्रीनिधी फर्स्ट टाइम पुरणपोळी बनवत आहे, ती कशी बनवत आहे आपण पाहूया। आणि तिनं खूप छान प्रकारे म्हणजे असं प्रयत्न खूप छान प्रकारे केलेला आहे, पहिल्यांदाच बनवत आहे। खूप छान गोल पण बनवलेली आहे आणि तिला म्हणजे तुम्हाला पण जर पुरणपोळी आवडत असेल तर तुम्ही कमेंट करून कळवा। तर तिची मदत तिची माऊ करत आहे, म्हणजे पुरणपोळी कशी बनवायची हे तिची माऊ बनवताना तिनं पाहून म्हणजे करायचं आहे। तर तिनं एकदम इतकी छान व्यवस्थित फर्स्ट टाइम केली आहे ना, तिचं करेल तेवढं कौतुक कमी आहे। त्याच्यामुळं तुम्हाला पण तिनं पुरणपोळी बनवलेला हा जो आमचा व्लॉग पहिलाच आहे, तो जर आवडला तुम्हाला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा। पुरणपोळी कशी लाटायची ती तिला सांगत आहे तिची माऊ, आणि एका म्हणजे कडकडनी एका साईडनी मध्ये कशी पोळी लाटतात तर तिनं तशीच लाटत आहे। आणि तुम्ही पाहू शकता तिने कशी लाटायली, ती छान गोल आकार पण झालेला आहे तिचा पुरणपोळीचा। आणि म्हणजे एकदम व्यवस्थित बनवलेली आहे, पुरण पण बाहेर पण आलं नाही। आता तिनं ते भाजायला तव्यावर पोळी टाकणार आहे। तर तुम्ही पाहू शकता तिनं पोळी तव्यावर टाकलेली आहे आणि आता ते भाजून पण घेत आहेत आम्ही। आणि म्हणजे म्हणजे तिला भाजायला गॅसजवळ वगैरे आम्ही जाऊ देत नाही, तर मीच तिची पोळी भाजून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता तिनं किती छान एकदम व्यवस्थित गोल आकार छान पुरणपोळी बनवलेली आहे। आणि आम्ही ती नंतर सर्वांनी टेस्ट पण केली, म्हणजे खाऊन पण पाहिली सर्वांनी जेवण करताना। तर खूप छान बनवलेली आहे तिनं। तुम्हाला पण हा व्लॉग आमचा आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि